रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत काळं वाटण। त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, तमालपत्र, दालचिनी, खसखस, लवंग, धने, काळी मिरी, बडीशेप, पांढरे तीळ। प्रथम आता कांदे भाजत ठेवूया आपण। गॅस पेटवला आहे, त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे। ते कांदे आपण त्याच्यावर ठेवूया। कांदे जरासे चिरून घेते, म्हणजे ते आतमध्ये पण पटकन भाजले जातील। आणि साली सकट ठेवलेले आहे, कारण आपल्याला काळं वाटण करायचं आहे। खराब असेल तर जरा साली काढून टाकू शकता तुम्ही। हे कांदे आपण आता गॅसवर भाजतोय, पण हेच जर कांदे आपण चुलीत भाजले तर मसाला आपला फार रुचकर आणि स्वादिष्ट होतो। कांदे जरा हलवायचे आहेत आपण, कारण की सर्व बाजूने ते शेकले गेले पाहिजेत, भाजले गेले पाहिजेत। कांदा भाजायला ठेवला आहे, तोपर्यंत आपण खडा मसाला भाजून घेऊया। मंडळी, आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। खडा मसाला आहे, फक्त मंद आचेवर आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे। ते भाजताना आपण तेलाचा वापर करायचा नाहीये। आता आपला भाजून झालेला आहे सर्व खडा मसाला। कांदा आपला भाजत आलेला आहे। असा कांदा भाजल्यामुळे कसं गॅसवर जरा कांद्याची टरफल सगळीकडे जास्त उडतात, तर तुम्ही बारीक कांदा चिरून कढईमध्ये तेल टाकून भाजून घेऊ शकता लालसर। कांदा आपला हे बघा सर्व भाजून झालेला आहे, आतून पण छान तो भाजलेला आहे। आता आपण खोबरं भाजून घेऊया असंच। खोबरंही आपलं भाजून झालेलं आहे। हे जे काळं वाटण आहे त्याच्यामध्ये आपण रस्सा भाजी किंवा मटण चिकन याच्यामध्ये फार स्वादिष्ट आणि रुचकर बनते। खोबरंही आपलं भाजून झालेलं आहे।
कांदा आणि खोबरं आपण भाजलेलं होतं ते गार झालेलं आहे. आपण 10 मिनिटं गार करून घेतलेलं आहे. आता ते त्याचे आपण बारीक तुकडे करून घेणार आहोत. खोबऱ्याचे पातळ तुकडे करायचे आहेत म्हणजे मिक्सरला ते पटकन वाटले जाईल. खोबरं आपण बारीक पातळ चिरून घेतलेलं आहे. तसेच आपण कांद्याचेही 4 भाग करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून ते आपल्याला मिक्सरला वाटताना सोपे जाईल. सगळ्यात आधी आपण जो खडा मसाला भाजलेला आहे तो बारीक करून घेणार आहोत. मसाला आपला बारीक वाटून झालेला आहे. एकदम बारीक पूड केलेली आपण. आता आपण हे काढून घेऊया. इथेच आपण एका साईडला काढलेले कारण आपल्याला हे सगळे जिन्नस वाटून एकत्र करायचे आहेत. आता आपण खोबरं टाकून घेऊया. खोबऱ्यामध्येच आपण आलं, लसूण, कोथिंबीर हे बारीक करून घेणार आहेत. खोबरंही आपलं बारीक वाटून झालेलं आहे. हे बघा एकदम बारीक वाटलेलं आहे. तेही आपण काढून घेऊयात. सगळे जिन्नस घातल्यामुळे छान वास सुटलाय. अशा प्रकारचं हे वाटण कोकणामध्ये खास करून केलं जातं. अशा वाटणामध्येच तिकडे जास्त भाज्या केल्या जातात. आता आपण कांदाही बारीक करून घेऊया. कांदा आपण थोडा थोडा टाकून घेऊया. कांदा वाटताना आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे आणि हा मसाला वाटताना आपण पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. कांदाही आपला बारीक वाटून झालेला आहे. हे बघा ते पण आपण काढून घेऊया. हे थोडं हाताने काढून घेतेय कारण मसाला आपल्याला हा हातानेच एकत्र करायचा आहे. आता हे आपले सगळे वेगवेगळे वाटलेले एकत्र करून घ्यायचे आहे. हे एकत्र करताना आपण याच्यात मीठ टाकणार आहोत कारण मीठ टाकल्यामुळे आपल्याला हे वाटण 4 ते 5 दिवस टिकू शकतं. हे वाटण झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तसं ते वापरू शकता. आपण हे सर्व एकत्र केलेलं जे आहे ते पुन्हा एकदा आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. हे वाटताना थोडं थोडं घ्या. अशा पद्धतीने आपलं सगळं वाटण तयार झालेलं आहे. त्याचं आपण काढून एकत्र गोळा करून घेऊया. अशा पद्धतीने आपलं हे काळं वाटण तयार झालेलं आहे.
मंडळी, आपणास ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून कळवा. आता पुन्हा भेटूया आपण एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.